श्रीराम जय जय राम। नामस्मरण व एकाग्रता। नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही, त्याकरिता काय करावे? नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे, त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे। विचार मनात आले तर त्या विचारांना फाटा फोडून ते वाढवू नयेत, म्हणजेच मनोराज्य करू नये। विचार येतील तसे जातील, तिकडे लक्ष देऊ नये। चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे। चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे। चित्त चंचल आहे, त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही, म्हणून ते नामात गुंतवून ठेवावे। नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे, म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल। एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही। या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे, म्हणजे आपोआप एकाग्रता येईल। दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते। आपल्याला विषयाची आवड असते, म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो। मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणीही एकाग्र होता येणार नाही। म्हणून आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी, म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल। एकाग्र होणे म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे। मीठ पाण्यात टाकले म्हणजे तो पाण्याहून वेगळे राहते का? योग केल्याने एकाग्र होता येईल खरे, पण जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंतच ती एकाग्रता टिकेल। सर्वानुभूती भगवत भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन। सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वैत कुठे राहिले, आणि जिथे द्वैत गेले तिथे आपोआप एकाग्रता आलीच। अशी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय। मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो। विशेषतः विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात, तेव्हा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया। भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करूया, त्यातच खरे हित आहे। कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। मन एकाग्र होत नसेल तर न हो, पण नामस्मरण सोडू नये। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 2 दशक 9। विषय खरा पुरुषार्थ दैव नव्हे सजग प्रयत्न। हा दशक आपल्याला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतो। आपण प्रयत्न करतो की फक्त दैवाला दोष देतो? आज माणूस म्हणतो हे नशिबातच नव्हतं, देवाची इच्छा असेल तर होईल, माझ्या हातात काय आहे? पण समर्थ रामदास स्वामी ठाम सांगतात, दैव मान्य करा पण त्याला शरण जाऊ नका। दैव म्हणजे काय? समर्थ सांगतात, दैव म्हणजे पूर्वीच्या कर्माचं फळ आणि पुरुषार्थ म्हणजे आजचा सजग प्रयत्न। जर माणूस फक्त दैवावर सोपवून बसला तर तो हळूहळू निष्क्रिय होतो, आळशी होतो आणि स्वतःच्या सामर्थ्यावरच
अविश्वास ठेवतो. देवाने हात दिले आहेत ते जोडून बसण्यासाठी नव्हे, तर प्रयत्न करण्यासाठी. आळस पुरुषार्थाचा शत्रू. समर्थ या दशकात आळसावर जोरदार प्रहार करतात. आपण काय म्हणतो? उद्या करू, आता वेळ नाही, नंतर पाहू. हा आळस संधी घालवतो, बुद्धी बोथट करतो आणि मग माणूस दैवाला दोष देतो. समर्थ स्पष्ट सांगतात, आळशी माणूस दैवावर दोष टाकतो, पण स्वतःकडे पाहत नाही. प्रयत्नाशिवाय यश नाही. समर्थ सांगतात, प्रयत्नाशिवाय ज्ञान निरुपयोगी आहे. शास्त्र वाचलं, प्रवचन ऐकलं, पण कृती नाही, तर ते ज्ञान फक्त शब्दात राहतं. थोडा जरी प्रामाणिक प्रयत्न केला तरी दैवाची दिशा बदलते. विवेकयुक्त पुरुषार्थ. समर्थ अंध कष्ट सांगत नाहीत. ते सांगतात कुठे प्रयत्न करायचा, कुठे थांबायचं, कुठे स्वीकार करायचा, हे ठरवते विवेक. विवेकाशिवाय प्रयत्न म्हणजे हट्ट आणि प्रयत्नाशिवाय विवेक म्हणजे आळस. दोन्हींचा समतोल आवश्यक आहे. अध्यात्मातही पुरुषार्थ आवश्यक. काही लोक म्हणतात देव करेल ते होईल, पण समर्थ सांगतात दोष दिसतात पण बदल नाही. साधना आहे पण शिस्त नाही. अशा अवस्थेत प्रगती होत नाही. देव कृपा करतो, पण प्रयत्न करणाऱ्यावरच. आजच्या जीवनासाठी संदेश. आज संधी आहेत, साधने आहेत, माहिती आहे, पण कमी आहे. चिकाटी, नोकरी असो, व्यवसाय असो, कुटुंब असो किंवा अध्यात्म, सगळीकडे सजग पुरुषार्थ आवश्यक आहे. उपसंहार. दासबोध समास 2 दशक 9 आपल्याला स्पष्ट सांगतो, दैव स्वीकारा पण आळशी होऊ नका. प्रयत्न करा पण विवेक सोडू नका. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. समर्थांचा अंतिम संदेश, जो प्रयत्न करतो त्यालाच परमेश्वर साथ देतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.